तर काही काही लोक असतात की जे जिममध्ये जातात आणि फुल बॉडी पंप करतात, पण एक जर का सणकवली त्यांना तर खाली पडतील. तर ही बॉडी कशी तयार होते? फक्त दाखवायची बॉडी. तुला माहिती काय याला काय म्हणतात? इगो लिफ्टिंग. इगो लिफ्टिंगचे काही तोटे आहेत का रे? इंजुरीज आहेत ना 100%. इंजुरीचे चान्सेस तुम्ही स्वतःहून त्यांना तुमच्याकडे ओढून घेताय. अरे त्याच्यावर तुला एक उदाहरण सांगतो. माझाच एक मित्र आहे, तो असंच त्यांच्या दोघा तिघांमध्येचा ग्रुप होता, त्यांच्यामध्ये ते असं चाललं होतं, तर मी 3 प्लेट लावल्या, तू किती लावतो? त्यांनी 4 प्लेट लावल्या. तर माझा जो एक त्यातला मित्र आहे, त्याचा जेव्हा टर्न आला तेव्हा त्यांनी ते लिफ्ट करायचा प्रयत्न केला आणि त्याच्याकडनं ते स्लिप झाला बार. तर तो जेव्हा त्याच्या इथे पडला, इथले अख्खे फायबर स्टेअर झाले आणि हे सगळा पार्ट काळा निळा झाला. त्याला त्वरित हॉस्पिटलमध्ये न्यावा लागला आणि त्याची सर्जरी करावी लागली. तो आज जवळजवळ 6 महिने झाले अजूनही वर्कआउट करत नाही आणि त्याच्यातनं 100% रिकव्हरी करून बाहेर पडला नाही. म्हणजे ते 2 मिनिटाचा त्यांचा जे काही मज्जेचा क्षण होता तो त्याला आज किती महागात पडला. याला म्हणतात इगो लिफ्टिंग. म्हणून मी म्हणतो हे करू नये. जिम आणि हार्ट अटॅक हा नक्की काय गांजा आहे?